विमान अपघातानंतर अनेक तांत्रिक प्रश्न हे पुढे आले आहेत. विशेषतः ट्रान्सपॉन्डर अचानक बंद होणे, रनवे 29 ऐवजी वारंवार रनवे 11 निवडण्याचा निर्णय, विजिबिलिटीची परिस्थिती आणि ATCची झालेल्या संवादाची विसंगती या सर्व बाबींवर चर्चा रंगली आहे. आज आपण भावनिक नव्हे तर तांत्रिक दृष्टिकोनातून या मुद्द्याकडे पाहूया. रनवे 29 विरुद्ध रनवे 11 निर्णय का बदलला? तर माहितीनुसार सकाळी 8:30 वाजता रनवे 29साठी परवानगी मागण्यात आली होती. रनवे 29 तुलनेने सपाट आणि सोप्या पर्याय मानला जातो. त्यानंतर काही मिनिटातच रनवे 11साठी परवानगी मागण्यात आली. तर रोहित पवारांनी ही सर्व माहिती काढलेली आहे. त्यांनी म्हटलेले होतं की रनवे 11कडे डोंगराळ भाग, उंची आणि सूर्योदयामुळे विजिबिलिटीचा अडथळा असू शकतो अशी चर्चा आहे. मग सोपा पर्याय सोडून अवघड पर्याय का निवडला हा एक प्रमुख प्रश्न आहे. नंतर पुन्हा गो अराउंड करून रनवे 29ची मागणी झाली आणि ती पुन्हा रद्द करून रनवे 11कडे वळवण्यात आला अशी माहिती चर्चेत आहे. हा निर्णय नेमका कोणत्या परिस्थितीत घेतला होता याचे स्पष्ट उत्तर अधिकृत अहवालातूनच मिळेल. विजिबिलिटी आणि उड्डाण नियम. व्हिज्युअल फ्लाईट रूल्स VFR नुसार ठराविक किमान विजिबिलिटी आवश्यक असते. जर विजिबिलिटी मर्यादेपेक्षा कमी असेल तर टेक ऑफ किंवा लँडिंग करणे नियमबाह्य ठरू शकते. चर्चेनुसार सकाळी 8:30च्या सुमारास विजिबिलिटी सुमारे 3 किलोमीटर असल्याचा दावा केला जातो. मात्र उड्डाणाच्या वेळी ATCकडून ऑल ओके संदेश देण्यात आला होता असे काही लोक सांगतात. इथेच प्रश्न निर्माण होतो, माहितीसाठी विसंगती होते का? हे सर्व अधिकृत हवामान अहवाल, ATC ट्रान्स्क्रिप्ट आणि DGCAच्या नोंदणीवरून स्पष्ट होईल. ट्रान्सपॉन्डर बंद होण्याचा मुद्दा. अपघाताच्या 1 मिनिट आधी ट्रान्सपॉन्डर सिग्नल बंद असल्याचा दावा केला जात होतो. ट्रान्सपॉन्डर हे विमानाचे स्थान आणि उंची रडारला दर्शवणारे महत्त्वाचे उपकरण असते. तो सिग्नल तांत्रिक बिघाडामुळे गेला का, की तो मॅन्युअली बंद झाला, की धडकेच्या आधीच सिस्टम फेल झाली, हे सगळे प्रश्न तपासाच्या कक्षेत येतात. यावर ठोस निर्णय काढण्यासाठी ब्लॅक बॉक्समधील डेटा अत्यंत महत्त्वाचा आहे. कॉकपिट संवाद आणि प्रतिक्रिया. चर्चेत असलेल्या माहितीनुसार शेवटच्या क्षणी को पायलटची घाबरलेली प्रतिक्रिया ऐकू येते, परंतु मुख्य पायलटचा आवाज कमी ऐकू असल्याचा दावा काहीजण करतात. मात्र हे सर्व अनौपचारिक चर्चांवर आधारित आहे. CVR आणि फ्लाईट डेटा रेकॉर्डर FDR यांच्या अधिकृत तपासात सत्य समोर आणू शकतो. तांत्रिक चूक आणि मानवी चूक की इतर कारण. प्रत्येक विमान अपघातामागे अनेक घटक असतात. हवामान, उपकरण बिघाड, मानवी निर्णय, प्रशिक्षण, दडपण इत्यादी. कोणत्याही निष्कर्ष गायने योग्य नाही. सध्या चर्चेत असलेले मुद्दे असे की रनवे बदलण्यामागचं कारण, दुसरा आहे विजिबिलिटी विसंगती, तिसरा आहे ट्रान्सपॉन्डर बंद होण्याची वेळ आणि चौथा आहे कॉकपिट संवादातील कथित अंतर. परंतु या सर्वांवर अंतिम शिक्कामोर्तब स्पष्ट आणि फक्त अधिकृत तपास अहवालच करू शकतो. मराठी भूमीचा स्पष्ट दृष्टिकोन. आम्ही कोणत्याही कारस्थानाचा दावा करत नाही, आम्ही कोणावरही आरोप करत नाही. आम्ही फक्त उपस्थित केलेले प्रश्न आणि चर्चेतील मुद्दे तुमच्यासमोर ठेवत आहोत. सत्य बाहेर यावं, पारदर्शकता असावी आणि सर्व शंका दूर व्हाव्यात हीच अपेक्षा. तुम्हाला काय वाटतं? तांत्रिक तपास पूर्ण होईपर्यंत संयम बाळगणं योग्य आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.